तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पुन्हा एकदा केळीचं पान बघणार आहोत कसं करायचं ते। हे बघा, हे वेगळ्या पद्धतीचे आहे। त्याला आपण बॉर्डर वगैरे पहिला आपण केलेला त्याची बॉर्डर वगैरे होती। ह्याला बॉर्डर नाहीये, पूर्ण प्लेन कापड आहे हे खणाचं। आणि मी हे तसंच कटिंग केलेलं आहे डबल फोल्ड करून। हे बघा, इकडून 8 इंच आणि इकडून 17 इंच आहे। आणि आपण तसा शेप वगैरे दिलेला आहे। आणि मी याला हे बघा कॅनव्हास जॉईन करून घेतलाय। आणि हे अस्तरचं कापड आहे। अस्तर पण मी त्याच मापाचं कटिंग करून घेतलंय। पाव इंच खाली जास्त घेतलंय। आता आपण आधी ह्याला शिलाई मारून घेऊया। अस्तर हे बघा वरती ठेवायचं, याच्या टाचण्या लावून घ्यायचे पहिल्या। आता आपण इथून कट मारून घ्यायचे। हे बघा, आता पलटी मारायचंय। आपण आधी शिलाई मारून घेऊया। हे बघा, मी आधी एक पाव इंच एक्स्ट्रा सोडलेलं होतं, कारण की आपला कपडा कमी जास्त होईल म्हणून। आता हे कटिंग करून घेऊया आधी। जर तुम्हाला वरच्या कपड्याला बॉर्डर असेल तर तुम्हाला हे अर्धा पाव इंच कटिंग करायची गरज नाही, त्याचं आतमध्ये फोल्ड केलं तरी चालेल। आता हे आतमध्ये आपण फोल्ड करायचंय, शिलाई मारून घ्यायची। हे बघा, आपलं हे आता तयार झालंय। आता आपण याचा मध्य काढायचा पहिला। हे बघा, असं मार्किंग करून घेतलंय मी। आता मी ह्याला नॉट लावणार आहे बारीक अशी। बघा, मी आधी धागा चेंज करते। हे बघा, आधी आपण हे लावून घ्यायचं, इकडे नॉट लावून घ्यायची। तुम्ही इथे बारीक लेस लावली तरी चालेल। हे बघा, आपली अशी लेस लावून झाली आहे। आता आपण इथे मध्ये ही लेस लावूया अशी। हे बघा, आपलं असं लावून झालंय। आता आपण साईडनी पण बॉर्डर लावूया, लेस लावायची। हे बघा, आपलं हे पण केळीचं पान बघा किती छान वाटतंय। आपण मागच्या भागात हे बघितलेलं केळीचं पान, हे बघा। आणि आता हे पण बघा किती छान वाटतंय। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।